की अडसूळ प्रचारात दिसतील, पण त्यांनी म्हटलं की एक वेळ राजकारण सोडेल पण राणांचा प्रचार करणार नाही. कसं वाटतं? मी या भानगडीत न जाताना मी माझं कामावर लक्ष असते. कोण काय बोलतं आहे त्याच्यावर मी उत्तर काय दिलं पाहिजे त्याच्यासाठी नवनीत राणा नाही बनली आहे. नवनीत राणा गोरगरिबांच्या कामासाठी राजकारणात आहे. कोण राजकारण सोडन कोण राजकारणात येईन हा विषय माझा सब्जेक्ट नाही आहे. आज जे ट्रेन आम्ही खूप दिवसापासून जी मागणी करत होतो केंद्र सरकारला आणि प्रत्येक डिस्ट्रिक्टकडनं प्रत्येक स्टेशनवरनं जे केंद्राची योजना आहे आमचे मंत्री महोदयांनी आणि देशाचे प्रधानमंत्रीजींनी गेल्या कितीक वर्षापासून लोकची वाट पाहत होते की राम मंदिर बनलं पाहिजे आणि राम मंदिर बनल्यानंतर पूर्ण देशाचे प्रत्येक व्यक्ती जो या देशामध्ये राहते त्यांची सगळ्यांची भावना आहे की तिथे जाऊन रामाचं आम्ही दर्शन घेतलं पाहिजे आणि भगवानाचं दर्शन करून आज अमरावतीमध्ये एवढी मोठी रांग होती तिकिटाची पण ट्रेन एकच होती. आम्ही जेवढं झालं तेवढंच ग्रामीणमध्ये शहरामधून बरेचसे शेतकरी आहे, बरेचसे मजदूर आहे, त्याच्यामध्ये बरेचसे यंगस्टर्स आहे जे सगळे आपले आपले काम बाजूनी पाडून जे 500 वर्षाचे इतिहास जे वनवास होता रामाचा म्हणते ते संपलं. आमचं 2-4 दिवसाचं काम आम्ही नाही केलं तरी चालते, आम्हाला दर्शनाला जायचं आहे आणि त्या पद्धतीने आज ट्रेनला इथे आपण रामाचीच झंडी दाखवून आज आम्ही इथून रवाना केली. नाही तो नॉर्म्सप्रमाणे आम्ही ग्रीन झंडी दाखवून ट्रेनला झंडी दाखवत असतो, पण आज आम्ही रामाची झंडी दाखवून इथून ट्रेन निघाली आहे. तर मला वाटते आम्ही येणारे भविष्यामध्ये जाणार आहे आणि आम्ही सुद्धा राम भगवानाचे दर्शन घेणार आहे आणि माझे हनुमंताचे सुद्धा.